मंडळी मार्केटमध्ये एक नवीन इंधन आलंय. पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त. त्या इंधनाचं नाव आहे E85. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात एक मेगा प्लॅन जाहीर केलाय. तुम्हाला तर माहितीच आहे, मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीमुळे सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशावर भार आलाय. त्यासाठीच आता सरकारनं हे इंधन आणल्याचं बोललं जात आहे. हे इंधन फक्त स्वस्त नाही, तर पर्यावरणासाठीही चांगले आणि शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे काय आहे E85 इंधन, याचा सर्वसामान्यांना कसा होणार फायदा, त्यासोबत इंधनाचा वापर कोणाला करता येणार, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, यावर नितीन गडकरींची भूमिका किंवा हे इंधन भारतात आणण्यात त्यांचा रोल काय आहे हे आधी जाणून घेऊ. नितीन गडकरी अनेक वर्षांपासून सांगत आहेत की भारतानं इंधनासाठी परदेशावर अवलंबून राहणं बंद केलं पाहिजे. गडकरी यांनी वाहन उत्पादकांना फ्लेक्स फ्यूल इंजिन बनवणं बंधनकारक करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की परदेशातून महागडं कच्चं तेल आयात करणं कमी केलं पाहिजे आणि स्वदेशी इथेनॉलचा वापर वाढवला पाहिजे. ते स्वतः दिल्लीत टोयोटाच्या फ्लेक्स फ्यूल प्रोटोटाइप मधून फिरले आहेत. ही गाडी पूर्णपणे इथेनॉलवर चालते. गडकरी यांनी फ्लेक्स फ्यूल गाड्यांवरचा GST 12% करण्याचीही मागणी केली आहे, जेणेकरून या गाड्या सामान्य माणसाला परवडतील. E85च्या अधिकृत लॉन्च वेळी गडकरी उपस्थित होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की भारत सध्या आपल्या जीवाश्म इंधनाच्या आयातीवर दरवर्षी अंदाजे 22 ते 23 लाख कोटी रुपये खर्च करतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील युद्धजन्य परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ उतार यामुळे देशांतर्गत बाजारावर मोठा ताण पडतो. जर देशातच तयार होणाऱ्या इथेनॉलचा वापर वाढला तर हे आयात बिल मोठ्या प्रमाणावर कमी होईल. भारताने 2014 पासून आतापर्यंत केलेल्या इथेनॉल मिश्रणामुळे तब्बल 1.84 लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचवले आहे आणि हे शक्य झालंय 302 लाख मेट्रिक टन कच्चे तेल आयात न केल्यामुळे. जर E85 आज भारतात आलं असेल तर त्यात नितीन गडकरी यांचाही सर्वात मोठा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही, कारण ते हा विचार वर्षानुवर्षे मांडत आले आहेत. मंडळी, आता समजून घेऊयात E85 म्हणजे नक्की काय आहे. E85 हे एक हाय इथेनॉल फ्युएल ब्लेंड आहे, ज्यात 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असतं. आता इथेनॉल म्हणजे काय, तर इथेनॉल हे ऊसापासून, मक्यापासून, तांदळापासून बनवलेलं जैव इंधन आहे. भारत सरकारनं दिल्लीत इंडियन ऑइलच्या एका आउटलेटवर E85चं पहिलं डिस्पेन्सिंग स्टेशन सुरू केलंय. या इंधनाची किंमत दिल्लीत 82.12 रुपये प्रति लिटर आहे, तर पेट्रोलची किंमत 102.12 आहे. म्हणजेच हे इंधन 20 रुपयांनी स्वस्त आहे. सरकारनं E85 ला जाणीवपूर्वक स्वस्त ठेवलंय. ग्राहकांनी या इंधनाचा जास्तीत जास्त वापर करावा, हा त्यामागचा उद्देश आहे. याचीच दुसरी बाजू म्हणजे इथेनॉलची ऊर्जा क्षमता पेट्रोलपेक्षा कमी असते. त्यामुळे हा फरक भरून काढण्यासाठी ही किंमत कमी ठेवणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की हे इंधन कोणाला वापरता येणार. तर E85 सगळ्यांना वापरता येणार नाही. E85 फक्त फ्लेक्स फ्यूल व्हेकलसाठी आहे. जी गाडी किंवा बाईक विशेषतः जास्त इथेनॉल ब्लेंडसाठी डिझाईन केलेली असते, त्यासाठीच हे इंधन आहे. तुमची साधी पेट्रोल गाडी E85 वर चालवणं शक्य नाही. तर भारतात अशा गाड्या कोणत्या आहेत? मारुती सुझुकी वॅगनर फ्लेक्स फ्यूल ही भारतातली पहिली फ्लेक्स फ्यूल पॅसेंजर कार आहे, जी 4 जून 2026 रोजी लॉन्च झाली. ही कार E20 ते E85 कोणत्याही ब्लेंडवर चालू शकते. वॅगनार फ्लेक्स फ्युएलमध्ये नवीन फ्युएल इंजेक्टर्स, अपग्रेडेड फ्युएल पंप, नवीन फ्युएल लाईन्स आणि इथेनॉल सेन्सर्स बसवण्यात आले आहेत, जे इंधनातील इथेनॉलचं प्रमाण ओळखतात. टोयोटा आणि होंडा सारख्या कंपन्यांनीही फ्लेक्स फ्युएल प्रोटोटाइप्स दाखवले आहेत, म्हणजेच लवकरच बाजारात आणखी पर्याय येतील हे नक्की. आता बघूया E85 चे फायदे काय आहेत. पहिलं म्हणजे स्वस्त इंधन. 20 रुपये प्रति लिटर बचत ही सर्वसामान्यांसाठी मोठीच आहे. दुसरं म्हणजे कमी प्रदूषण. E85 इथेनॉल पासून बनतं, जे ऊसासारख्या पिकांपासून तयार होतं. हे जळताना कमी कार्बन इमिट करतं आणि पर्यावरणासाठी चांगलं असतं. तिसरं म्हणजे शेतकऱ्यांना फायदा. E85च्या वापरानं ग्रामीण अर्थव्यवस्थेत थेट 12,403 कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न येण्याचा अंदाज आहे आणि सुमारे 66.4 लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन कमी होईल असं सांगण्यात आलंय. याबरोबरच भारत सध्या 80 ते 90% तेल परदेशातून आयात करतो. इथेनॉलचा वापर वाढला तर हे अवलंबित्व कमी होईल आणि परकीय चलन वाचेल. मेन म्हणजे इथेनॉल भारतातच बनतं, त्यामुळे आपल्यावर मिडल ईस्ट, रशिया किंवा जगातल्या इतर भागातील राजकीय अस्थिरतेचा थेट परिणाम होणार नाही. म्हणजे याचे काही तोटेही आहेत.
इथेनॉलची ऊर्जा क्षमता पेट्रोलपेक्षा कमी आहे. त्यामुळे E85 वर चालणाऱ्या गाड्यांचं मायलेज 25 ते 35% कमी होऊ शकतं. म्हणजे पैशांची बचत होते की नाही हे आपल्या गाडीवर अवलंबून आहे. दुसरं म्हणजे हे इंधन फक्त फ्लेक्स फ्युएल गाड्यांसाठी आहे, म्हणजे आधी नवीन गाडी घ्यावी लागेल. तिसरं म्हणजे याचे स्टेशन्स अजून कमी आहेत. सध्या फक्त दिल्लीत 1-2 पंपांवर हे इंधन उपलब्ध आहे आणि हे पूर्ण देशभर पसरायला वेळ लागेल. महत्वाचं म्हणजे फ्लेक्स फ्युएल गाड्या या तुलनेनं महाग असतील. नवीन टेक्नॉलॉजी असल्यामुळं या गाड्यांची किंमत साध्या गाड्यांपेक्षा जास्त असेल. तसंच ऑइल कंपनीज आणि वाहन कंपन्यांना यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. मंडळी, सरकारची योजना ही टप्प्याटप्प्यानं विस्तारणार असल्याचं सांगण्यात आलंय. सुरुवातीला दिल्ली NCR, मुंबई, पुणे आणि नागपूर या कॉरिडॉरमध्ये 50 ते 100 स्टेशन सुरू होतील. डिसेंबर 2026 पर्यंत ही संख्या 500 स्टेशन्स पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य आहे. 2027च्या शेवटपर्यंत भारतातल्या प्रमुख शहरांमध्ये 5000 E85 स्टेशन्स उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. हिरो मोटोकॉर्पच्या फ्लेक्स फ्युएल बाईक्स जुलै 2026 पासून दिल्ली आणि महाराष्ट्राच्या निवडक भागात मिळतील. त्यानंतर इतर राज्यांमध्ये विस्तार होईल अशी ही माहिती आहे. हे इंधन लॉन्च करण्यात आलं त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकला की यापूर्वी जेव्हा देशात E100 म्हणजे 100% इथेनॉल स्टेशन सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता तेव्हा बाजारात त्या दर्जाची वाहने उपलब्ध नव्हती. म्हणजेच इंधन उपलब्ध होतं पण गाड्या नव्हत्या. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलले. मारुती सुझुकीनेही फ्लेक्स फ्युएल कार आणली आहे आणि दुचाकी क्षेत्रात हिरो मोटोकॉर्प कंपनीनेही आपली लोकप्रिय स्प्लेंडर प्लस आणि HF डिलक्स या गाड्या E85 अनुकूल करून बाजारात आणल्या आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा स्वस्त, पर्यावरणपूरक आणि स्वदेशी इंधन आहे. पण भारतात त्याचा विस्तार करायचा असेल तर हे यश एका रात्रीत येणार नाही. गाड्या, स्टेशन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांचा एकत्र विस्तार होणं गरजेचं असेल. त्यामुळे या E85 इंधनाविषयी तुम्हाला काय वाटतं? सर्वसामान्यांना याचा किती फायदा होईल हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.